नमस्कार. जी टी व्ही न्यूज मराठीच्या रणसंग्राम या निवडणूक विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. मी विलास महल्ले. घाटंजी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. अपेक्षित उमेदवारीतून डावलल्याने भाजपाचे शहराध्यक्ष गजानन ढवळे यांनी भाजपाला रामराम करीत शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण हाती घेतला. गजानन ढवळे यांना शिवसेना शिंदे गटाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी बहाल केली. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन करीत गजानन ढवळे यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केला. शिवसेना शिंदे गटाने घाटंजी शहरात शक्ती प्रदर्शन केलं आणि आता या शक्ती प्रदर्शनावर विरोधकांकडून टीका करण्यात येऊ लागली आहे. आज तुम्ही तमाशा पाहला. शिवसेना शिंदे गटाचे 400 ते 500 रुपये रोज देऊन लोकांना आणत आहेत. विरोधकांच्या या टीकेला गजानन ढवळे यांनी सडेतोड उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली. ते JTV न्यूज मराठी सोबत बोलत होते. पाहूयात. मी शिंदे शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केलेली आहे. तुम्ही याआधी घाटंजी भाजपाचे शहराध्यक्ष होता. भाजपाची साथ सोडून तुम्ही शिवसेना शिंदे गटात आला. म्हणजे एक प्रकारची आपण जे पक्ष भाजपासोबत बंडखोरी केलेली आहे, तर याचं कारण काय आहे? मी बंडखोरी नाही केलेली आहे. मी ज्यावेळेस पक्षामध्ये प्रवेश घेतला त्यावेळेस पासूनच माझे कार्याला मी सुरुवात केली आणि खूप चांगले कार्य करू लागलो. ते पाहून मला शहराध्यक्ष म्हणून पद दिले गेले. त्यानंतर मग मला जसे जसे वरतून पार्टीचे प्रोग्राम येत होते, मी पार्टीचे प्रोग्राम खूप छान पार पाडत होतो आणि कार्यकर्ते पण मी खूप जुळवलेले होते. त्यानंतर जेव्हा माझी एक इच्छा होती की बाबा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षासाठी मला उमेदवारी मिळावी, पण ज्यावेळेस ती वेळ आली त्यावेळेस मला टाळलं गेलं. मी 1 वर्षापासून सतत पार्टीचं खूप मन लावून काम करत होतो, पण मला ज्या वेळेला उमेदवारीची वेळ आली त्यावेळेला टाळलं गेलं. ह्या पक्षात जो व्यक्ती 2 दिवसा अगोदर प्रवेश घेतला त्याला उमेदवारी देण्यात आली. मग मी बंडखोरी केली हे असं कसं म्हणता येईल? आणि ज्या पक्षाने मला शिवसेना या पक्षाने मला नगर अध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. तुम्ही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल केलेली आहे. आज तुम्ही एक रॅली काढली होती आणि त्या रॅलीतून तुम्ही म्हणजे एक शक्ती प्रदर्शन तुम्ही केलेलं आहे घाटंजी. परंतु काही विरोधकांकडून आपल्यावर असा आरोप करण्यात येत आहे की ज्या रॅलीमध्ये जे काही महिला होत्या ह्या तुम्ही 400 रुपये रोजानं देऊन आणलेल्या आहे, असा काही एक आरोप होता. या आरोप कितपत खरा आहे? हा जो आरोप झालेला आहे हा पूर्णपणे चुकीचा आरोप आहे. आज मी या घाटंजी शहरामध्ये 20 ते 25 वर्षापासून माझे एक किराणा व्यवसाय आहे. त्या किराणा व्यवसायामुळे मी लोकांच्या इतका म्हणजे माझा स्वभाव जो आहे तो एकदम साधा आणि सरळ आहे. त्या माध्यमातून मी लोकांसोबत इतका जुळला गेलो आहो का लोकांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की आज मी त्यांना निमंत्रित केल्यावर माझ्या निमंत्रणांना मान देऊन ते आज इतक्या भरभराटीने हजर राहिले की आज घाटंजीकरांना असं वाटले आहे ते पाहून की यांना खरोखर पैसे देऊनच लोक बोलवले असेल. पण ह्या घाटंजीकरांचे प्रेमच माझ्यावर इतके आहे की ते आज माझ्या निमंत्रणांना मान देऊन इतके भरभराटीने हजर राहिले. धन्यवाद सर. संकेतसह विलास महल्ले, JTV न्यूज मराठी, घाटंजी, यवतमाळ. रणसंग्राम निवडणूक विशेष बातमीपत्रात इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा JTV न्यूज मराठी. नमस्कार.